पतीनं पत्नीवर 50 वार केले. प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट. सोलापूर हादरलं. सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील बार्शी शहराजवळ एका पतीनं आपल्याच पत्नीची भर रस्त्यात अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. चार चौघांसमोर पतीनं पत्नीचा रस्ता अडवला आणि तिच्यावर चाकून सपासप 50 वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी बार्शी परंडा रोडवर घडली आहे. या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि बार्शी शहर हादरून गेले असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी अत्यंत आवडीनं आणि एकमेकांच्या संमतीनं प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नाचा महिना उलटायच्या आतच या सुखी संसाराचा असा रक्तरंजित शेवट होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. पण असं का घडलं? काही दिवसांपूर्वी जी धनश्री ऋषिकेशचा जीव होती त्याच ऋषिकेशनं धनश्रीचा जीव एवढ्या क्रूर पद्धतीनं का घेतला? दोघांमध्ये नेमकं असं काय घडलं की हे प्रकरण 50 वार करण्यापर्यंत पोहोचलं? काय घडलंय या पती पत्नी पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. मयत विवाहितेचं नाव धनश्री पाटील असं असून तिच्यावर खुनाचा आरोप असलेल्या तिच्या पतीचं नाव ऋषिकेश पाटील असे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ऋषिकेश आणि धनश्री दोघेही सुशिक्षित असून एका नामांकित खासगी बँकेत कार्यरत होते. एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांची ओळख झाली आणि हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. एकमेकांना नीट समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घरच्यांच्या संमतीनं किंवा विरोधाभासातून काही महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस अत्यंत आनंदात गेले. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. लग्नाला महिनाही पूर्ण झाला नव्हता तोच त्यांच्यात खटके उडू लागले. वेगवेगळ्या कारणांवरून आणि कौटुंबिक बाबींवरून दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले होते. हे वाद इतके टोकाला जातील आणि त्यातून एखादा असा टोकाचा पाऊल उचलेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे धनश्री पाटील ही बँकेच्या कामासाठी तिच्या स्कूटीवरून बार्शी परंडा रस्त्यानं जात होती. तिची माहिती काढून पती ऋषिकेश पाटील यानं आधीच तिचा पाठलाग सुरू केला होता. तो स्वतःजवळ एक धारदार चाकू बाळगून होता. धनश्री बार्शी शहराजवळील बार्शी परंडा रोडवर पोहोचली असता ऋषिकेशनं अचानक तिच्या स्कूटी समोर आपली गाडी अडवून धरली. तिला थांबवलं. भर रस्त्यात गाडी अडवल्यामुळे धनश्री अचंबित झाली. त्यानंतर ऋषिकेशनं तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील जुन्या घरगुती भांडणावरून पुन्हा एकदा भर रस्त्यात बाचाबाची सुरू झाली. धनश्रीनं त्याला शांत करण्याचा किंवा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ऋषिकेशचा राग अनावर झाला होता. तो पूर्णपणे संतापलेला होता. दोघांमध्ये शाब्दिक वाद शिगेला पोहोचला आणि धनश्रीला काही समजण्याच्या आतच ऋषिकेशनं आपल्या खिशातून धारदार चाकू काढला. त्याने अत्यंत क्रूरतेनं धनश्रीवर पहिला वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे धनश्री गोंधळून गेली आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी ओरडू लागली. मात्र ऋषिकेशवर जणू भूत सवार झालं होतं. त्यानं आजूबाजूला असलेल्या लोकांची किंवा वाहनांची अजिबात पर्वा केली नाही. तो धनश्रीवर एकामागून एक सपासप वार करत राहिला. धनश्रीनं स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी खूप धडपड केली. तिनं हात पुढे करून वार झेलण्याचा प्रयत्न केला, परंतु ऋषिकेशच्या अमानुष ताकदीपुढं आणि धारदार शस्त्रापुढं तिचा काहीच निभाव लागला नाही. त्यानं तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर, गळ्यावर, छातीवर आणि पोटावर तब्बल 50 वार केले. या क्रूर हल्ल्यामुळे धनश्री गंभीररित्या जखमी होऊन रस्त्यावर कोसळली आणि संपूर्ण रस्ता तिच्या रक्तानं माखला गेला. हा थरार सुरू असताना बार्शी परंडा रस्त्यावरून अनेक वाहनं आणि नागरिक ये जा करत होते. भर रस्त्यात चाललेला हा जीवघेणा हल्ला पाहून अनेक वाहन चालक जागेवरच थांबले, तर काही जण भीतीनं दूर पळाले. एका नराधमानं एका महिलेला रस्त्यात पाडून तिच्यावर चाकून अमानुष वार केल्याचं दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर काटा आला. काहींनी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करण्याचा विचार केला, पण त्याच्या हातातील रक्तानं माखलेला चाकू आणि त्याचा रौद्र अवतार पाहून कोणाचीही पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. धनश्री रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्यानंतर आणि तिचा श्वास थांबल्याची खात्री पडल्यानंतरच ऋषिकेश शांत झाला. त्याने तिच्या शरीरावर वार थांबवले. अत्यंत निर्घृणपणे आपल्याच पत्नीचा खून केल्यानंतर ऋषिकेशच्या चेहऱ्यावर पश्चातापाऐवजी एक भयानक शांतता होती. पत्नीची हत्या केल्यानंतर ऋषिकेश पाटील यानं तिथून पळ काढण्याचा किंवा लपण्याचा प्रयत्न केला नाही. तो रक्तानं माखलेल्या कपड्यांसह गुन्ह्यात वापरलेल्या चाकूचा विचार करत थेट तो स्वतःहून बार्शी पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी जेव्हा एका तरुणाला रक्ताळलेल्या अवस्थेत येऊन आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली तेव्हा पोलिसांनाही सुरुवातीला धक्का बसला.
ऋषिकेशने अत्यंत थंड डोक्याने पोलिसांसमोर संपूर्ण घटनेची हकीकत सांगितली. स्वतः आरोपीनं गुन्हा कबूल केल्यामुळे पोलिसांनी तातडीनं त्याला ताब्यात घेतलं आणि एका पथकाला घटनास्थळाकडे रवाना केलं. बार्शी पोलिसांचं पथक तात्काळ बार्शी परंडा रोडवरील घटनास्थळी दाखल झालं. तिथं धनश्री पाटील ही अत्यंत दयनीय आणि रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेली होती. तिच्या स्कूटीच्या शेजारीच तिचा मृतदेह होता. पोलिसांनी तत्परतेनं पंचनामा सुरू केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्यात आले असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं. दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावर एवढी मोठी घटना घडल्यामुळे घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. प्रेमविवाह झालेल्या या जोडप्यामध्ये अवघ्या एका महिन्यात असं काय घडलं की ज्यामुळे ऋषिकेशला आपल्या पत्नीचा जीव घ्यावा लागला? त्यांच्यातील वादाचं मुख्य कारण काय होतं? संशयाचं भूत, आर्थिक अडचण की कौटुंबिक कलह यामागे होता? याचा शोध आता बार्शी पोलीस घेत आहेत. दोन्ही सुशिक्षित आणि बँकेत चांगल्या पदावर काम करणारे असतानाही अशा प्रकारे कायद्याची भीती न बाळगता भर रस्त्यात हत्या करण्याचं धाडस आरोपीने कसं केलं याचं आश्चर्य व्यक्त केलं जाते. पोलिसांनी आरोपी ऋषिकेश पाटील याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला कायदेशीर कोठडीत ठेवण्यात आलाय. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि वाढत्या कौटुंबिक हिंसेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सुशिक्षित वर्गामध्येही संयमाचा अभाव आणि हिंसक प्रवृत्ती कशा प्रकारे वाढत चालली आहे याचं हे एक विदारक उदाहरण मानलं जाते. ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याची शपथ घेतली त्याच व्यक्तीने अशा प्रकारे आयुष्याचा अंत करावा. या घटनेनं मृत धनश्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तिच्या माहेरच्या लोकांनी आरोपी ऋषिकेशला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बार्शी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.